नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असण्यात कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर लक्ष सरकारी नोकरी हे जे काही आपलं चॅनल आहे बघा, लक्ष सरकारी नोकरी हे चॅनल, तर त्याला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 533वा. या भागामध्ये आपण आजचे म्हणजेच 6 ऑगस्ट 2026 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, तेही माहिती सगळं. लगेचच आपल्याला वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमार्फत आपण कव्हर करून घेणार आहोत, जी परीक्षेमध्ये विचारली जाते. कोठे तर पर्यायांमध्ये जेवढी काही माहिती विचारली जाऊ शकते तर ती सर्व प्रश्नाची माहिती आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला जॉईन करायचं आहे लक्ष सरकारी नोकरी, आणि इंस्टाग्राम पेजला देखील आपल्याला फॉलो करून ठेवायचं आहे, कारण त्या ठिकाणी आपण याचा PDF आहे तर तो अपलोड करत असतो. पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा स्टार मार्कून ठेवायचा आहे. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान या गटाने कोणता दिवस बलुचिस्तानचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानने बघा स्वतंत्र देश म्हणून त्याची घोषणा केली. आता काय घोषणा केली आहे तर बलुचिस्तानचा स्वतंत्र दिवस. आता कोणत्या दिवशी बलुचिस्तान हा बलुचिस्तानचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा करणार आहे? तर पर्याय ब 11 ऑगस्ट. 11 ऑगस्ट ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या दिवशी आता बलुचिस्तान हा आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे अशी घोषणा कोणी केली तर रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान. लक्षात ठेवायचं आहे, रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान हे त्या देशातील स्वायत्तवादी गट आहे, आणि या गटाने तसेच बलुच नेते मीर यार बलोच हे देखील लक्षात ठेवायचं आहे. बलुच नेते कोण आहेत? बलुच नेते मीर कोण आहेत तर मीर यार बलोच हे आहेत बघा बलुच नेते यांनी, आणि रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान या गटाने 11 ऑगस्ट ही जी काही तारीख आहे तर ती बलुचिस्तानचा स्वतंत्र दिन म्हणून घोषित केलेली आहे. आणि दरवर्षी पाळण्याचं आवाहन तसेच बलुच नागरिकांना आपापल्या भागात बलुचिस्तानचा स्वतंत्र राष्ट्रवाद ध्वज फडकवण्याचं आवाहन जर कोणी केलं आहे तर ते यांनी केलं असून 11 ऑगस्ट आता बलुचिस्तानचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली आहे. थोडीशी माहिती बघा. ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 11 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी बलुचिस्तानने स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची घोषणा केली होती असा बलुच राष्ट्रवादी नेत्यांचा दावा आहे. त्यानंतर बलुचिस्तानचे पाकिस्तानमध्ये बळजबरीने किंवा दबावाखाली विलिनीकरण करण्यात आलं असंही त्या गटाचं म्हणणं असून या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ पुढील पिढ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी 11 ऑगस्ट जी काही तारीख आहे तर ती निवडण्यात आलेली आहे. बलुचिस्तानची राजधानी आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे, कारण या अगोदर आपण जो काही बलुचिस्तानने स्वतंत्र देशाची घोषणा केली होती बघा, तर तेव्हा याबद्दलची सर्व माहिती आपण कव्हर केली होती. आपल्याला राजधानी आठवत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. दुसरा प्रश्न, 4 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेमध्ये कर आकारणी आणि इतर कायदा सुधारणा विधेयक 2026 हे कोणी सादर केले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर इथे आपल्याला कळून जाईल, कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक आता कोण करणार आहे तर अर्थमंत्री. पर्याय अ निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन भारताच्या सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत, आणि यांनी 4 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेमध्ये कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 हे लोकसभेमध्ये सादर केलेले आहे. कोठे केले आहे? लोकसभेमध्ये केलेले आहे. लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत बघा, ओम बिर्ला लक्षात ठेवायचं आहे. सादर केलं आहे निर्मला सीतारामन यांनी. कोणत्या दिवशी? 4 ऑगस्ट 2026 रोजी. निर्मला सीतारामन कोण आहेत? सध्या भारताच्या त्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. जर थोडीशी माहिती पाहिली तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 4 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेमध्ये कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 हे सादर केले. हे जे काही नवीन विधेयक आहे तर ते 2026 5 जून
या दिवशी जे काही लागू करण्यात आलं होतं आयकर सुधारणा अध्यादेश, तर आयकर सुधारणा अध्यादेश 2026ची जागा हे विधेयक घेणार आहे. कोणती? तर जे नवीन विधेयक 5 जून 2026 रोजी लागू करण्यात आलं होतं आयकर सुधारणा अध्यादेश 2026, तर याची हे जागा घेणार असून परदेशी गुंतवणूक व देशांतर्गत आर्थिक सुलभतेला प्रोत्साहन हे यामार्फत देण्यात येणार आहे. अध्यादेशाची जागा पुन्हा एकदा सांगतो. हे विधेयक 5 जून 2026 रोजी लागू केलेल्या आयकर सुधारणा अध्यादेश 2026ला कायदेशीर रूप देणार आहे. परदेशी गुंतवणूकदारांना सवलत, सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना कॅपिटल गेन आणि विथ होल्डिंग टॅक्समध्ये सूट मिळवून देणे हा यामागील मुख्य हेतू आहे. त्यानंतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन कसं देणार आहे, तर जागतिक आर्थिक अनिश्चितता कमी करणे आणि देशात परदेशी भांडवल व गुंतवणूक वाढवणे हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मांडलं कोणी? निर्मला सीतारामन यांनी. केव्हा? तर 4 ऑगस्ट 2026 रोजी. प्रश्न क्रमांक 3, अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स या राज्याने कोणता दिवस इंडिया डे म्हणून घोषित केला आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे, स्टार मार्कून ठेवा. तर अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स हे जे काही राज्य आहे, तर या राज्याने इंडिया डेची घोषणा केलेली आहे. त्याची तारीख कोणती असणार आहे? तर 15 ऑगस्ट. पर्याय ड 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट ही जी काही तारीख आहे किंवा दिवस आहे, तर हा दिवस अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्याने इंडिया डे म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय वंशीय समाजाच्या योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. मॅसेच्युसेट्समधील बोस्टन शहरातही 15 ऑगस्ट हा इंडिया डे म्हणून साजरा केला जाणार आहे. बोस्टनचे महापौर कोण आहेत? मिशेल वू. कोण आहेत? मिशेल वू यांनी इंडिया डे संदर्भातील अधिकृत जाहीरनामा हा जाहीर केलेला आहे. महापौर विचारले जाऊ शकतात कारण सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर कोण आहेत? मिशेल वू आहेत. मिशेल वू. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे? तर लक्षात ठेवायचा आहे 80वा. कितवा? 80वा स्वातंत्र्य दिवस हा यावर्षी आपण साजरा करणार आहोत. जगभरातील 3.6 कोटीहून अधिक भारतीय वंशाचे लोक विविध देशांमध्ये वास्तव्यात आहेत. किती? 3.6 कोटीहून अधिक. लक्षात ठेवायचं आहे. तारीख लक्षात ठेवायची आहे 15 ऑगस्ट. जाहीर कोणी केलं आहे? अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्याने. त्यानंतर या राज्यातील एक शहर आहे बोस्टन, तर या बोस्टन शहराने देखील अधिकृत जाहीरनामा हा जाहीर केला आहे. त्याचे महापौर आहेत मिशेल वू. प्रश्न 4 आहे, नौदल कारवायांचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नौदल कारवायांचे नवे महासंचालक जर आपण पाहिले तर पर्याय ड मनीष चड्डा. मनीष चड्डा हे आता नौदल कारवायांचे नवे महासंचालक म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे. जागा कोणीची घेतली? तर एन प्रमोद यांची जागा घेतली आहे मनीष चड्डा यांनी. एन प्रमोद कोण बनल्यात? तर ते आता उपप्रमुख बनल्यात. नौदलचे उपप्रमुख आहेत एन प्रमोद. त्यांच्या जागेवर आता मनीष चड्डा हे नौदल कारवायांचे नवे महासंचालक असणार आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे. पदभार स्वीकारला 3 ऑगस्ट रोजी. केव्हा? 3 ऑगस्टला पदभार हा स्वीकारलेला आहे. नौदलात हे रुजू केव्हा झाले होते? मनीष चड्डा. तर मनीष चड्डा हे नौदलामध्ये 1 जुलै 1991 साली रुजू झाले होते. जवळपास 35 पेक्षा अधिक वर्षे त्यांचा अनुभव असणार आहे. प्रश्न 5, एअर इंडियाचे नवे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एअर इंडियाचे नवे CEO म्हणून जर आपण पाहिलं तर पर्याय ब टेवोल्डे गॅब्रेमारियाम. टेवोल्डे गॅब्रेमारियाम हे आता एअर इंडियाचे नवे CEO असणार आहेत. कोण? टेवोल्डे गॅब्रेमारियाम. जागा कोणाची घेतली? कॅम्पेबेल विल्सन यांच्या जागेवर आता टेवोल्डे गॅब्रेमारियाम हे एअर इंडियाचे नवे CEO असणार आहेत. थोडीशी माहिती पाहूया एअर इंडियाबद्दल. एअर इंडियाची स्थापना झाली होती 15 ऑक्टोबर 1932 रोजी. प्रसिद्ध उद्योगपती JRD टाटा यांनी टाटा एअरलाइन्स या नावाने स्थापना केली होती एअर इंडियाची. सुरुवातीला हे जे काही पहिलं विमान होतं तर ते कराची ते मुंबई जुहू दरम्यान टपाल घेऊन जात असे.
1946 मध्ये या कंपनीने नाव बदलून एअर इंडिया केले. केव्हा? 1946 मध्ये. थोडेसे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. राष्ट्रीयकरण केव्हा झालं होतं? राष्ट्रीयकरण जर आपण पाहिलं तर 1953 मध्ये भारत सरकारने एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण करून ती सरकारी कंपनी बनवली होती. पुन्हा टाटांकडे मालकी आता तिची आलेली आहे. केव्हा? तर 2022 मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा भारतीय सरकारकडून विकत घेतलेली आहे. केव्हा? 2022 मध्ये. सध्या एअर इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत जर विचारलं तर एन चंद्रशेखरन हे सध्या अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत या एअर इंडियाचे. जागा घेतली कॅम्पबेल विल्सन यांची. कोणी? तर टेवोल्डे गॅब्रेमारियम या एअर इंडियाचे अध्यक्ष आहेत एन चंद्रशेखरन. लक्षात ठेवायचं कोण आहे टेवोल्डे गॅब्रेमारियम? तर आता एअर इंडियाचे नवीन CEO असणार आहेत. तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे एअर इंडियाच्या स्थापनेची. तर 1932 15 ऑक्टोबर. पहिली विमानसेवा कराची ते मुंबई अहमदाबाद मार्गे. लक्षात ठेवायचं आहे संस्थापक कोण होते? JRD टाटा. 6वा प्रश्न आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 आगामी जी काही असणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तर ती भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? ज्याचं उत्तर असणारे पर्याय ब अहमदाबाद, गुजरात. गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 ही आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी 2026ची जी काही 23वी आवृत्ती पार पडली तर ती ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी पार पडली. ज्यामध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर 39 पदके ही आपल्या भारताने जिंकलेली आहेत. आणि भारत कितव्या स्थानावर होता पदक तालिकेमध्ये? तर 4थ्या स्थानावर होता. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया होतं. याच ऑस्ट्रेलिया देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार होतं, परंतु ती त्या ठिकाणाहून हलवून ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. भारतामध्ये हे दुसऱ्यांदा आयोजन असणार आहे 2030 साली. या अगोदर भारताने 2010 साली नवी दिल्ली या ठिकाणी या खेळाचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी भारत हा पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी जर आपण पाहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तर ती 2010 साली आपल्या भारताने केली होती. नवी दिल्ली या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. जवळपास 100हून अधिक पदके ही आपल्या भारताने त्यावेळी पटकावली होती. 7वा प्रश्न आहे ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची दुसरी बैठक ही कोठे आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे पर्याय अ हैदराबाद, तेलंगणा. तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची दुसरी बैठक ही आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे अलीकडेच प्रदीप रावत यांचे निधन झाले असून त्यांनी अभिनयाची सुरुवात जर पाहिली तर ती कोणत्या मालिकेतून केली होती? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर पर्याय क महाभारत. महाभारत ही जी काही मालिका होती तर या मालिकेतून प्रदीप रावत यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवातही केली होती. त्या मालिकेत त्यांनी कोणाची भूमिका साकारली होती? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अश्वत्थामा. महाभारत या मालिकेमध्ये त्यांनी अश्वत्थामा यांची भूमिका साकारली होती. कोणी? तर प्रदीप रावत यांनी. आणि प्रदीप रावत यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या कितव्या वर्षी? तर वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचं निधन झालं. हे सर्व महत्त्वाची माहिती ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. निधन झालं आहे 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 74व्या वर्षी. अभिनयाची सुरुवात ही महाभारत मालिकेतून केली असून त्या मालिकेत त्यांनी अश्वत्थामा यांची भूमिका साकारली होती. हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली व भोजपुरी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला असून लगान, सरफरोश, गजनी, ग्रँडमस्ती, रेबेल हे त्यांचे महत्त्वपूर्ण चित्रपट आहेत जे त्यांच्या भूमिकेतून खूप गाजले होते. तेलुगू चित्रपट जर आपण पाहिला तर से मधून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला होता. विशेष म्हणजे ते खलनायकांच्या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्ष्य सरकारी नोकरी हे आपलं चॅनल आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.